मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबईमध्ये परिणामी जागोजागी पाणी साचलेलं आहे। रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। त्यासोबतच रेल्वे वाहतुकीवर देखील याचा मोठा परिणाम झालेला आहे। ठाणे ते सीएसएमटी वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मेन लाईन, हार्बर लाईन देखील पूर्णपणे ठप्प आहेत। अनेक भागामध्ये सध्या पाणी देखील साचलेलं आहे। अंधेरी सबवे आहे, एसवी रोड असेल, त्यासोबतच पाणी साचल्यानं सक्कर चौक, वडाळा, शिवडी रोड इथे जाणारी वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवर, लोकल वाहतुकीवर देखील आता मोठा परिणाम होताना पाहायला मिळतोय। आपण या पावसासंदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। अमेय राणे आपल्या सोबत आहे। अमेय, रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। सध्या मुंबईतल्या कुठल्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे? रस्ते वाहतुकीवर, रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम होताना पाहायला मिळतोय? या मोसमातला मुंबईसाठी हा पहिलाच मोठा पाऊस म्हणावा लागेल, कारण की काल रात्रीपासूनच पावसाने जोर पकडला होता। काल मुंबईच्या आसपासच्या भागात जो पावसाचा जोर पाहायला मिळत होता तो रात्रीपासून मुंबईत पाहायला मिळाला आणि ज्याचा परिणाम साहजिकच सकाळच्या वेळी मुंबईच्या सर्व प्रकारच्या वाहतुकीवर पाहायला मिळतोय। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं मध्य आणि हार्बर रेल्वे लाईन ही पूर्णपणे बाधित झालेली आहे। तर रस्त्यावर सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलंय। दादर, हिंदमाता, सायन, कुर्ला, चुनाभट्टी हा जो संपूर्ण सखल भाग आहे तिथं अनेक रस्त्यांवरती पाणी आहे आणि डिवायडर पर्यंत पाणी साचलेलं आहे। सध्या कुठेही वाहतूक ठप्प झालेली नाहीये, परंतु रस्ते वाहतुकीवर त्याचा निश्चित परिणाम झालाय। अजून सकाळची वेळ आहे आणि लोक अजून कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेली नाहीयेत। हळूहळू लोक आता बाहेर पडतायत। त्यामुळे या पावसाची तीव्रता जर आणखीन कायम राहिली तर भरतीच्या वेळी मात्र मुंबईची तुंबई होऊ शकते। त्यामुळे जर हा पाऊस पुढचे काही तास असाच पडत राहिला तर सकाळी चाकरमान्यांना कामावर जाताना प्रचंड हाल होताना आपल्याला पाहायला मिळतील। दीपक, अमेय, या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काय नेमके आवाहन करण्यात आलेलं आहे? अद्याप लोक जी आहेत ती घराबाहेर पडायला आता कुठे सुरुवात होत असेल? नक्कीच प्रशासनाकडनं सध्या तरी कुठलाही मुंबईसाठी इशारा दिलेला नाहीये। आसपास कोकणच्या काही भागात शाळा आज बंद असल्याचं प्रशासनानं जाहीर केलंय, परंतु मुंबई ठाण्यात शाळा, कार्यालय ही सर्व सुरळीत सुरू राहतील। सध्या तरी त्या बाबतीत प्रशासनाकडनं कुठला इशारा दिलेला नाहीये। अनेक जे सहभाग आहे तिथं पालिकेचे कर्मचारी सकाळपासूनच ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत। अनेक जी पाण्याचा निचरा होणारी यंत्रणा आहे कार्यान्वित आहे। त्यामुळे सध्या तरी मुंबईच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम नाहीये, परंतु वाहतूक जर आणखीन पुढे सुरू झाली, मुख्य वाहतूक जेव्हा सुरू होईल पुढच्या आणखीन अर्ध्या पाऊण तासात आणि जर पावसाचा जोर आणखीन वाढला तर मात्र मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळेल। सध्या जी लोक सकाळच्या वेळी अगदी लवकर कामावर बाहेर पडतात त्यांना कुठेतरी त्रास सहन होतोय, कारण की रेल्वे जी आहे पश्चिम रेल्वे सध्या सुरू आहे हळूहळू, परंतु मध्य आणि हार्बर लाईनला या पावसाचा सध्या फटका बसायला सुरुवात झाली आहे आणि जर पुढचा काही तास हा पाऊस असाच पडला तर मात्र लोकांचे अधिक हाल होऊ शकतात। दीपक, अमेय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं होई मन सुद्धा तुझं।